गोंदेश्वर मंदिरामध्ये तुमचं स्वागत आहे. नाशिक एक स्पिरिच्युअल सिटी आहे. महादेवाचं मंदिर आहे, जे नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे, जे की सिन्नर तालुक्यामध्ये आहे. मग आता आपण गोंदेश्वर महादेवाचे दर्शन घेऊ आणि त्याचा इतिहास पण समजून घेऊ. गोंदेश्वर या मंदिराची रचना हेमाडपंथी भूमीच्या स्थापत्य शैलीतील आहे. ह्या मंदिराची रचना नंदी मंडप, सभा मंडप आणि गाभारा अशी आहे. गाभारा हा मुख्य गाभारा आतून साधा असला तरी त्याचे प्रवेशद्वार अत्यंत नक्षीकाम केलेले आहे. या गाभाऱ्यावर 7 स्तरांचे उंच शिखर आहे, जे आकाशाकडे झेपावताना दिसते. सभा मंडप गाभाऱ्याच्या समोर एक मोठा सभा मंडप असून त्याला 3 बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. या मंडपातील स्तंभ लेथवर फिरवून घासल्यासारखे गुळगुळीत आणि नक्षीदार आहेत. नंतर नंदी मंडप. मुख्य मंदिराच्या समोरच एक स्वतंत्र चौथऱ्यावर नंदीचे शिवाचे वाहन मंदिर आहे. गोंदेश्वर हे मंदिर 12व्या शतकात यादव राजवटीत बांधले गेले आहे. हे मंदिर पंचायतन शैलीतील आहे. याचा अर्थ एका मुख्य मंदिराभोवती 4 उपमंदिरे आहेत. मध्यभागी भगवान शंकराचे मुख्य मंदिर आहे, तर 4 उपदिशांना पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची मंदिरे आहेत. काळ्या पाषाणात कोरलेले हे मंदिर हेमाडपंथी आणि भूमिज शैलीचे एक उत्कृष्ट नमुना आहे. गोंदेश्वर मंदिर केवळ धार्मिकच नाही, तर ऐतिहासिकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे संपूर्ण मंदिर काळ्या बेसॉल्ट पाषाणात बनलेलं आहे. या दगडाचा नैसर्गिक रंग आणि त्यावर केलेलं कोरीव काम हे संस्कृती अध्यात्म कौशल्याचा सुंदर उदाहरण आहे. मंदिराच्या पायापाशी हत्तीच्या रांगा कोरलेल्या आहेत, ज्याला गजरथ म्हणतात, जे शक्ती आणि स्थिरतेचं प्रतीक आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवर देव, देवता, खगोलीय प्राणी आणि नर्तिकेचे बारीक कोरीव मूर्ती आहेत. मंदिरांच्या भिंतींवर रामायण, महाभारत आणि विविध पुराणांमधील प्रसंग कोरलेले आहेत, जसे की रामायणात युद्धांचे प्रसंग, देवतांचे कथेचे पट. हे मंदिर जमिनीवर नाही, तर एका विशाल आणि उंच दगडी चौथऱ्यावर म्हणजे जगतीवर उभारलेले आहे. हा चौथरा साधारण 125 फूट लांब आणि 95 फूट रुंद आहे. सिन्नर हे नाशिक जिल्ह्यातील एक प्राचीन व ऐतिहासिक शहर आहे. आधी सिन्नर ह्या शहराचा उल्लेख 16व्या शतकाच्या ताम्रपटामध्ये आढळला होता. ताम्रपट म्हणजे तत्कालीन राजाने दिलेला प्रशासकीय आदेश. उल्लेख सिन्नर, सुन्नूर आणि सिन्नूरपूर अशा वेगवेगळ्या नावांमध्ये आढळला आहे. ही धार्मिक आणि ऐतिहासिक माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.